नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती. आपण लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन्स बघत आहोत. त्याच्यामध्ये सेकंड लॉ आज आपण बघणार आहोत, लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन्स. सर्वात सुरुवातीला हा लॉ कुणी दिला ते आपण बघूया. दिस लॉ इज गिवन बाय फ्रेंच केमिस्ट जोसेफ प्राउस्ट. हा लॉ आहे तो फ्रेंच केमिस्ट जोसेफ प्राउस्ट या सायंटिस्टने दिला. स्क्रीनवरती तुम्हाला पिक्चर दिसतंय सायंटिस्टचं, ठीक आहे. तर या सायंटिस्टनं हा लॉ दिलेला आहे. यानं काय काय केलं हे सुरुवातीला आपण बघूया. ही परफॉर्म्ड एक्सपेरिमेंट्स ऑन 2 सॅम्पल्स ऑफ क्युप्रिक कार्बोनेट. त्यानं 2 सॅम्पलवरती एक्सपेरिमेंट परफॉर्म केला. कोणाच्या? तर क्युप्रिक कार्बोनेटच्या. वन ऑफ द सॅम्पल वॉज नॅचरल इन ओरिजिन अँड अदर वॉज सिंथेटिक वन. त्यामधलं एक सॅम्पल आहे ते नॅचरल होतं आणि दुसरं सॅम्पल आहे ते सिंथेटिक म्हणजेच कृत्रिम, आणि नॅचरल म्हणजे एक सॅम्पल हे नैसर्गिक होतं. आता आपण दोन्ही सॅम्पल्स बघूया. स्क्रीनवरती सर्वात सुरुवातीला तुम्हाला जे पिक्चर दिसतंय ते आहे नॅचरल क्युप्रिक कार्बोनेटचं. देन दुसऱ्या बाजूला मी दुसरं पिक्चर दाखवतो, ते पिक्चर आहे सिंथेटिक क्युप्रिक कार्बोनेटचं. आता या दोन्हींच्या ऑब्झर्वेशनवरून त्याला असं दिसून आलं की फाउंड दॅट कंपोजिशन ऑफ एलिमेंट्स प्रेझेंट इन इट वॉज सेम फॉर द बोथ द सॅम्पल्स. आता हे जे दोन्ही सॅम्पल तुम्हाला दिसत आहेत क्युप्रिक कार्बोनेटचे, पहिलं आहे ते नॅचरल क्युप्रिक कार्बोनेट आणि दुसरं आहे ते सिंथेटिक क्युप्रिक कार्बोनेट. या दोन्ही सॅम्पलमध्ये जे काय कंपोजिशन ऑफ द एलिमेंट्स असेल, म्हणजेच क्युप्रिक कार्बोनेट आहे तर त्याच्यामध्ये कार्बन असणार, कॉपर असणार आणि ऑक्सिजन असणार. ह्या तिन्ही गोष्टींचं जे काय कंपोजिशन आहे ते सेम असेल दोघांच्यामध्ये, भलेही ते नॅचरल असू देत कंपाऊंड किंवा सिंथेटिक कंपाऊंड असू देत, दोघांच्यामध्ये एलिमेंट्सचं जे कंपोजिशन आहे ते सेम असणार. आता ते कंपोजिशन सेम कसं आहे ते आपण चार्टच्या मदतीने समजून घेऊ. अगेन तुम्हाला नॅचरल क्युप्रिक कार्बोनेटचं पिक्चर स्क्रीनवरती दिसतंय. दुसरं पिक्चर आपण सिंथेटिक क्युप्रिक कार्बोनेटचं बघणार आहे. दोन्ही सॅम्पल्स आता स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहेत. याच्यामध्ये आपण एक एक करून कॉपर, ऑक्सिजन आणि कार्बनचे पर्सेंटेज काय काय आहेत ते बघू. सर्वात सुरुवातीला पर्सेंटेज ऑफ कॉपर बघू. पर्सेंटेज ऑफ कॉपरमध्ये नॅचरल क्युप्रिक कार्बोनेटमध्ये जर तुम्ही बघितलं तर 51.35% पर्सेंटेज ऑफ द कॉपर आहे. तसंच सिंथेटिकमध्ये सुद्धा सेमच आहे, 51.35% ऑफ कॉपर. देन सेकंड पर्सेंटेज बघू आपण ऑक्सिजनचं. सर्वात सुरुवातीला नॅचरल क्युप्रिक कार्बोनेटमध्ये बघू 9.74 एवढं पर्सेंटेज आहे. सिंथेटिकमध्ये सुद्धा सेमच 9.74%. अगेन आपण पर्सेंटेज ऑफ कार्बन बघू. कार्बनचं जे नॅचरल क्युप्रिक कार्बोनेटमध्ये पर्सेंटेज आहे ते आहे 38.91 आणि सिंथेटिक क्युप्रिक कार्बोनेटमध्ये सुद्धा 38.91 एवढंच पर्सेंटेज आहे. आता याच्यावरून आपल्याला दिसून येतं की दोघांच्यामध्येही, म्हणजेच इथं नॅचरल क्युप्रिक कार्बोनेट असू दे किंवा सिंथेटिक क्युप्रिक कार्बोनेट असू दे, दोघांच्यामध्येही कॉपर, ऑक्सिजन आणि कार्बनचं जे पर्सेंटेज आहे ते सेमच आहे. म्हणजेच त्याचा जो लॉ सांगतो, जो सुरुवातीला आपण स्टेटमेंट लिहिलं होतं की काय, की फाउंड दॅट कंपोजिशन ऑफ द एलिमेंट प्रेझेंट इन बोथ द सॅम्पल्स आर इक्वल, किंवा कंपोजिशन ऑफ द एलिमेंट प्रेझेंट इन बोथ द सॅम्पल्स आर सेम. जे काही एलिमेंट्सचं जे कंपोजिशन आहे ते दोन्ही सॅम्पलमध्ये, नॅचरल आणि सिंथेटिकमध्ये सारखंच असेल. एक सोपं एक्झाम्पल याच्यानंतर आपण घेऊ आणि ते बघू. आता मी एक्झाम्पल घेतोय वॉटरचं. आता वॉटर दोन प्रकारचं मी घेतोय. एक आहे टॅप वॉटर आणि दुसरं आहे ड्रिंकिंग वॉटर. टॅप वॉटर म्हणजे जे तुमच्या नळाला येतं ते पाणी, आणि ड्रिंकिंग वॉटर म्हणजे पिण्याचे पाणी. आता दोन्ही जे वॉटर आहेत त्या दोन्ही वॉटरमध्ये हायड्रोजन असणार आणि ऑक्सिजन असणार. आता यांच्या दोन्हींच्या मध्ये काय बदल आहे का हे बघूया. हायड्रोजनचं जे पर्सेंटेज आहे टॅप वॉटरमध्ये आहे ते 11.11 आहे आणि ड्रिंकिंग वॉटरमध्ये सुद्धा 11.11च आहे. पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन जर आपण बघितलं तर टॅप वॉटरमध्ये आहे 88.89 आणि ड्रिंकिंग वॉटरमध्ये आहे 88.89. अगेन इथं सुद्धा बघा हायड्रोजनचं पर्सेंटेज दोघांच्यासाठी सारखं आहे, टॅप वॉटर ॲज वेल ॲज ड्रिंकिंग वॉटर, आणि ऑक्सिजनचं पर्सेंटेज सुद्धा दोघांच्यासाठी सारखं आहे 88.89. म्हणजेच हा लॉ जे सांगतोय की सोर्स कुठलाही असू देत, का मिक्सचरचा किंवा कंपाऊंडचा सोर्स कुठलाही असला तरी त्याचं जे काही कंपोजिशन आहे, एलिमेंट्सचं कंपोजिशन आहे ते कायम सेम राहणार, हे हा लॉ सांगतो. आता याच्यावरून आपण फायनल स्टेटमेंट जे जोसेफ प्राउस्टनं दिलं होतं डेफिनाइट प्रपोर्शनच्या लॉमध्ये ते बघू. दिस लेड जोसेफ प्राउस्ट टू स्टेट द लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन ॲज फॉलोज. आता हा लॉ काय सांगतो ते बघू.
अ गिवन कंपाऊंड्स ऑलवेज कंटेन एक्झॅक्टली द सेम प्रपोर्शन ऑफ एलिमेंट्स बाय वेट. जे दिलेले दोन्हीही कंपाऊंड आहेत ते एक्झॅक्टली सेम प्रपोर्शन ऑफ द एलिमेंट्स त्यांच्या दोघांच्या मध्येही तुम्हाला पाहायला मिळतात. आता आपण 2 एक्झाम्पल बघितलेलीच आहेत, क्युप्रिक कार्बोनेट आणि H2O. दोन्हीही जरी सॅम्पल बघितली, पहिल्या केसमध्ये क्युप्रिक कार्बोनेटच्या नॅचरल आणि सिंथेटिक असे 2 बघितले आणि वॉटरमध्ये सुद्धा टॅप वॉटर आणि ड्रिंकिंग वॉटर हे दोन्हीही बघितले, तर दोघांच्या मध्येही जे इलेमेंट्सचं कंपोजिशन आहे ते कायम सेम होतं. तेच हा लॉ सांगतो. काय लॉ आहे परत एकदा मी सांगतो. अ गिवन कंपाऊंड्स ऑलवेज कंटेन एक्झॅक्टली द सेम प्रपोर्शन ऑफ द एलिमेंट्स बाय वेट. दिलेल्या दोन्हीही कंपाऊंडमध्ये इलेमेंट्सचं जे प्रपोर्शन आहे ते सारखंच असेल असा हा लॉ सांगतो. ठीक आहे, आज आपण इथंच थांबू. नेक्स्ट लॉसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.